तर ही दृश्य आपण पाहतोय आशाताईंच्या निवासस्थानी सध्या त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकदा शेवटचं आशाताईंना पाहता यावं, आशाताईंचं दर्शन घेता यावं यासाठी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठमोठी मान्यवर मंडळी पोहोचलेली आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सोबत त्यांच्या पक्षाचे अनेक नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याची ही सगळी लाईव्ह दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। केवळ राजकीय मंडळीच नव्हे तर कला क्षेत्रातली दिग्गज मंडळी ही कालपासून अगदी बॉलिवूड पासून ते मराठी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत सारी दिग्गज मंडळी ही कालपासूनच आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्यांना शेवटचं पाहण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी म्हणून पोहोचता आहेत आणि त्याचे दृश्य आपण सातत्यानं पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। वयाच्या 93व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला, त्यांची प्राणज्योत मालवली, स्वरसम्राज्ञी अनंतात विलीन झाल्या आणि ही सगळी गर्दी आहे। या गर्दीमध्ये अगदी सर्वसामान्य चाहते आहेत, या गर्दीमध्ये राजकीय नेते आहेत, कलाकार मंडळी आहेत, दिग्गज कलाकार आहेत आणि ही गर्दी आहे ती आशाताईंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची, मग रसिक म्हणून असेल, कला क्षेत्रातले सहकारी म्हणून असेल, कला क्षेत्रातले त्यांचे शिष्य म्हणून असेल किंवा राजकीय नेते म्हणून असतील, मात्र ही गर्दी त्यांच्या चाहत्यांची आहे। एकदा शेवटचा आशाताईंना पाहता यावं, त्यांना निरोप देता यावा यासाठी म्हणून त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथं सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींची मोठी गर्दी पाहायला मिळते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आहेत, आपण श्रेयस यांच्याशी या संदर्भात बोलूया। श्रेयस, या सगळ्या दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय म्हणजे अगदी राजकीय मंडळींपासून ते कला क्षेत्रातले दिग्गज मंडळी साऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे। काय नेमकं आत्ताचं तिथलं वातावरण आहे, कसं वर्णन करा? राजकीय लोक आज ठाकरे कुटुंब होते, बाळासाहेब ठाकरे आणि मंगेशकरांचं काय नातं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे। लता दीदींसोबत, आशाताईंसोबत काय नातं होतं ते खरं तर आशाताई आणि मंगेशकर मानायचे आणि त्याच कारणाने आपण होते काल मनसेचे राष्ट्रपती परिवारासोबत आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे इकडे आलेले आहेत आणि अजूनपर्यंत आपण बघू शकतो तर हे तिघही इतकं पाहिदारी खऱ्या अर्थानं त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाकरे कुटुंब आणि मंगेशकर कुटुंब हे अर्थात फार जवळचं नातं आहे आणि त्या नात्याचं एक स्वरूप आपल्याला इकडे विधान पाहायला मिळत आहे। रश्मी ठाकरे जेव्हा खऱ्या अर्थानं जनाई भोसलेला भेटल्या तेव्हा दोघांचे जे अश्रू अनावत झाले। आशा भोसले अनेक वेळा खऱ्या अर्थानं मातोश्रीवर गेल्या होत्या। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्यांचे दोन्ही कुटुंब जे आहे ते आशा भोसले यांच्या कुटुंबासारखंच ते वागायचे आणि तसंच आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। एक घरचं कोणीतरी गेलंय असं जे चित्र आहे ते इकडे आता खऱ्या अर्थानं बघू शकतो। अंतर्दर्शन घेऊन आता रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे निघत आहेत, मात्र बघू शकतो तर संपूर्ण ठाकरे कुटुंब आज इथे आलं होते। किशोरी पेडणेकर सोबत आहेत, सगळे नेते मंडळी आता आपण बघू शकतो तर जिकडे नेते मंडळी तिकडे आता आपल्याला अनुराधा पौडवाल सुद्धा दिसत आहेत। अनुराधा पौडवाल सुद्धा इथं आता आले, ठाकरेंना उद्धव ठाकरेंना भेटतायत आणि खऱ्या अर्थानं आपण शकतो ते आता आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनाला पोचलेले आहेत। आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल ही खऱ्या अर्थानं गायन क्षेत्रात जेव्हा अनुराधा पौडवाल जेव्हा आशा भोसले या खऱ्या अर्थानं एस्टॅब्लिश होत्या, आशा भोसलेंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या। अनुराधा पौडवाल यांनी प्रत्येक वाक्यात, प्रत्येक आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बोललेले आहेत। त्याच अनुराधा पौडवाल आता सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळतात। अनुराधा पौडवाल इकडे पोहोचले आहेत आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांची त्या बोलताना त्या दर्शन घेताना येत आहेत। थोड्याच वेळापूर्वी इकडे जावेद अली सुद्धा आलेले, त्यामुळे मित्रांपासून म्हणतो की आशा भोसले यांचे संबंध हे प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांशी होते आणि खऱ्या अर्थानं ऋणानुबंध जे आहेत ते आपल्याला इकडे विषय आताच आपण थोड्याच वेळ आपल्याला संजय नार्वेकर सुद्धा इथे दिसते। संजय नार्वेकर सुद्धा इकडे पोहोचलेले आहेत। आशा भोसले वास्तवमध्ये आशा भोसलेंनी गाणं गायलं होतं त्या सिनेमातले अभिनेते संजय नार्वेकर आता इकडे आले, संजय नार्वेकर सुद्धा इकडे आले आणि हीच गोष्ट आपल्याला इकडे पाहायला मिळते कारण सगळ्या क्षेत्रातील लोक आता एकत्र येत आहेत। शेवटचं दर्शन आपल्याला इथे आशा भोसले यांच्या भेटापासून आताच माणिक मल्होत्रा यांच्या कन्या वंदना गुप्ते सुद्धा आणि राणी वर्मा या सुद्धा आता आपल्याला इकडे दिसत आहेत। राणी वर्मा आणि वंदना गुप्ते सुद्धा आता इकडे पोहोचलेले आहेत। त्याला कुठे ना कुठे एक वेगळं चित्र इथे सुद्धा निर्माण आपल्याला झालेलं दिसतं। वंदना गुप्ते आणि
राणी वर्मा, माणिक वर्मा आणि आशा भोसले यांचं नातं प्रचंड जवळपास होतं. म्हणजे नाव काही तांत्रिक बाबी आहेत. श्रेयस यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये, मात्र ही सगळी दृश्य आपण पाहतोय. आपल्यासोबत गायिका देवकी पंडित जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. अर्थात संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरलेली आहे. देवकीजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये. खरं तर स्वागत करण्याची वेळ नाही, संपूर्ण देशासाठी अतिशय दुःखाची अशी बातमी आहे. आपली एक गायिका म्हणून काय भावना आहे? कारण आपल्या क्षेत्रातलं प्रचंड मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. काय खरं म्हणजे काही बोलण्यापलीकडचं घडलंय खरं सांगायचं तर. मी म्हणेन की त्यांनी आम्हाला खूप दिलं, आमच्या पिढीला त्यांनी मार्ग दाखवला. मार्ग म्हणजे गाण्यामध्ये, संगीतामध्ये एक अभिजात तत्व कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही गायलात, कुठल्याही पद्धतीचं गाणं गायलात, म्हणजे नुसतं क्लासिकल भावगीत नव्हे तर कुठलंही गायलात तरी त्याच्यामध्ये एक अभिजात तत्व कसं ठेवायचं, कसं राखून ठेवायचं, हे मला वाटतं आशाताईंनी आपल्या सर्वांना, आमच्या पिढीला खास करून चांगला अभ्यास करायला मिळायचा. आणि कधी कधी प्रत्यक्ष सुद्धा त्यांचं गाणं ऐकलंय, त्यांचे विचार ऐकलेले आहेत, मुलाखती ऐकल्यात. आणि त्यांच्या गाण्यातून स्पष्टच तुम्ही बघितलं तर सगळेजण व्हर्सेटाईल म्हणतात, पण ती व्हर्सेटॅलिटी नुसती नसून त्यांनी ते जे तत्व आहेत ना संगीताचे, की गझल गायल्यात त्याच्यातही त्यांनी गझलचं जे फॉर्म आहे त्याला बिघडवलं नाही. आणि म्हणजे असं नाही की तिथे भावगीत वाटावं असं गायलं नाही. ते फॉर्मचं जे एक वेगळ्या प्रकाराची जी एक स्पेशालिटी, वैशिष्ट्य आहे ते राखून आपलं अभिजात तत्व सुद्धा त्यांनी त्याच्यात राखले. म्हणजे कुठेच त्यांनी असं आपल्याला भासत नाही की हे फार चांगलं नाहीये, असं अजिबातच कधी वाटलं नाही. हे कसं काय शक्य आहे एका व्यक्तीला की सगळ्या प्रकारचे पद्धतीचे कॉम्पोजिशन वेगवेगळ्या, अर्थातच वेगवेगळ्या कंपोजर्सकडे गाऊनही आपला स्वतःचाही ठसा त्यांनी प्रत्येक गाण्यामध्ये ठेवला. हे फार कठीण आहे. आपल्या पद्धतीने, आपल्या स्टाईलनी त्या गायला, त्याची स्वतःची एक विशिष्ट शैली होती गाण्याची, ते राखून त्यांनी त्या फॉर्म बरोबर, त्या प्रकाराबरोबर, गायन प्रकाराशी एकरूप होऊन त्या भाव व्यक्त करत असतात. आणि भावविश्व त्यांचं प्रत्येक गाण्यामधलं आपल्याला वेगळं दिसतं. आणि हे फार कठीण आहे. मला वाटतं हे साध्य करणं, ह्या सगळ्या गोष्टी साध्य करणं फार कठीण आहे. म्हणजे गाणं, नुसतं गाणं एक गोष्ट झाली, पण भावविश्व प्रत्येक गाण्याचं तसंच उभारणं आणि प्रत्येक वेळेला तसं उभारणं, त्या भावनेप्रमाणे आपल्या आवाजाला मोल्ड करणं. नुसतं आवाजाला नाही, असं वाटतं की हे गाणं आशाताईंनीच गावं असं प्रत्येक गाण्याला वाटतं. म्हणजे मी माझं हरपुण्याला सुद्धा त्यांनीच गावं असं वाटतं. म्हणजे त्यांची स्वतःची एक शैली जी होती ना, त्यांनी उपजतच असावी आणि एक त्यांचे विचार इंडिपेंडंट, किंवा ज्याला आपण म्हणतो कुणाचाही त्याच्यावरती पगडा त्यांनी जास्त हे करू दिला नाही आपल्या गाण्यावरती. प्रभावित त्यांचं गाणं, कोणी प्रभावित व्हावं असं त्यांचं गाणं होतं. आणि तो प्रभाव सर्वसामान्य लोकांवर झालाय. नुसतं आम्ही अभ्यासू आहोत, म्हणजे साधक आहोत, त्यामुळे अभ्यास करतो आम्ही प्रत्येकाच्या गाण्याचा, आणि परंतु प्रभाव त्यांच्या स्वरांचा, त्यांच्या गाण्याचा, त्यांच्या भावाचा प्रभाव प्रत्येक गाणं ऐकणाऱ्यावर झालेला आहे, प्रत्येक श्रोत्यावर झालेला आहे. आणि हे फार असाध्य अशी गोष्ट आहे माझ्या मते. तर ते त्यांनी करून दाखवलंय. आता आपल्याला मार्ग तो दिलेला आहे करून, त्यांनी तसं करावं हे पण दाखवलंय. नुसतं बोलल्या नाही आहेत त्याविषयी, प्रत्यक्ष आपल्या कृतीतून त्यांनी हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आणि ह्याच्यासाठी मी एक साधक ह्या दृष्टीने खरोखर कृतज्ञ आहे. मला असं नाही वाटत की त्यांनी मला प्रत्यक्ष शिकवलं नाही म्हणून, असं नव्हे, पण मी त्यांची स्वतःला, त्यांच्या गायकीचा मी अभ्यास करते, त्यामुळे एका दृष्टीने हे सगळे आपल्या समोरची मंडळी आहेत, आशाताई खास करून, ह्या सगळे गुरुतुल्य व्यक्ती आहेत, गुरु समान आहेत. तर म्हणून मला ते फार असं वाटतं की अशा व्यक्तींनी किती दिलं आपल्याला, अशा गायकीने किती दिलं, भरभरून दिलं सगळ्यात, नुसतं ऐकणारच नाही, आम्हालाही. तर ह्यांचं जाणं
किंवा असं नाही म्हणजे आपल्यात नाही आहेत त्या, हा जो भाव आहे, जे फिलिंग आहे, मला नाही येत आहे खरं सांगायचं तर. कारण खरंच वाटत नाही पहिलं म्हणजे, कारण चिरतरुण त्यांचं व्यक्तिमत्व होतं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रस असायचा. आणि अशी व्यक्ती नाही म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्याला ते लागतंच ना मनाला. नाही, अगदी प्रत्येकाच्या मनाला हे लागलेलं आहे. श्रोता म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांच्या मनाला लागलेलं आहे. तुम्ही संगीताची साधना करता, तुमच्या मनाला ते अधिक लागलं असेल, अधिक पोचलं असेल. आणि खूप त्यांचे मला आशीर्वाद मिळालेत बरं का. म्हणजे त्यांनी खूप मनापासून मला आशीर्वाद दिलेत. माझा सुनो जरा नावाचा अल्बम त्यांनी रिलीज केलाय आणि त्यांच्या हस्ते तो रिलीज झाल्यामुळे मला अतिशय तो प्रिय आहे. माझा अल्बम हिंदी गाण्यांचा आहे आणि त्या खूप तेव्हा प्रेमाने बोलल्या की म्हणजे मला असं वाटतं की एवढा आशीर्वाद एवढ्या मोठ्या गायिकेकडनं मिळणं हा पण एक माझ्यासाठी फार मोठा, मी भाग्यशाली आहे असं म्हणेन. तर अशांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण आपल्या मार्गाने हळूहळू का होईना पुढे जातोय असं मला वाटतं. आणि त्यांच्यामुळे हे सगळं संगीताचा जो एक दर्जा आहे ना गाण्याचा, तो उंचावलाय आणि तो तसाच राहावा. आमच्या नंतरच्या पिढीने पण तसाच तो दर्जा सांभाळून ठेवावा असं मी म्हणते. नाही, अगदी खरं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आशाताईंनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून अर्थात तुम्ही आणि तुमच्यासोबत सर्वच संगीत क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी त्या मार्गावरून पुढे चालत राहतील ही अपेक्षा आहे, ही आशा आहे, हा विश्वास सुद्धा आहे. धन्यवाद देवकीताई, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली त्यासाठी. धन्यवाद.